रामकृष्ण हरी माऊली. मी रितेश नागतोडे ना आपल्यासोबत आहे आपला मित्र चेतन भाऊ. आणि आजचा व्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आमच्या गावाला शिवरात्री निमित्त भव्य दिंडीचे आयोजन केले आहे. आणि स्पेशल म्हणजे यावर्षी लोटांगण पण आहे. तर चला तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आमच्या गावचा दिंडी सोहळा असतो, पालखी सोहळा. तो दिंडी स्पर्धेसाठी अतिशय सुंदर असं गाव सजवलेलं आहे, स्वच्छता केलेली आहे. हे गड्डे गुड्डे राहतात थोडं गाव रस्त्यावर. अशा प्रकारे पूर्ण गाव असं स्वच्छ करण्यात आलेलं आहे दिंडी स्पर्धेमुळे. आपण बघू शकतो हे छोटंसं गाव आहे पण स्वच्छ गाव आहे. आमचं गावचं बस स्टँड आहे. दिंडीसाठी रिंगण बनवलेलं आहे आणि संत श्री गजानन महाराज मंदिर. चला तुम्हाला गजानन महाराज मंदिर दाखवून देतो. आता याच निमित्ताने आलो होतो. आणि अंगणवाडी स्वागत, दिंडीचं स्वागत गजानन महाराज मंदिर आपण बघू शकतो. मी साईडून जाणार आणि हे बघा संत श्री गजानन महाराज मंदिर देवस्थान पिंपळगाव बघू शकतो आपण. अतिशय सुंदर मंदिर, स्वच्छ व सुंदर मंदिर पिंपळगाव हे बघू शकतो आपण. संत श्री गजानन महाराज मंदिर देवस्थान हा आपल्या मंदिराचा इंटिग्रेट आहे. आपण महाशिवरात्रोत्सवाचं आपले स्वागत करत आहे. आणि रांगोळी दिंडी सध्या इथून गेली आहे. आपण तुम्हाला दिंडी समोर दाखवू. पहिले सजावट दाखवू आपल्या मंदिराचं कसं काय नियोजन असते आणि कशा प्रकारे आपल्या मंदिरात भागवत कथा वगैरे राहते 7 दिवस. तुम्हाला जर सगळी माहिती पाहिजे नसेल तर आपण आपल्या मंदिराची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची, तिथून तुम्ही. आणि हे आपले साऊंडवाले भाऊ माऊली साऊंड सिस्टीमवाले. तुम्हाला जर माऊली साऊंड पाहिजे नसेल असा साऊंड आहे. आणि हे डेकोरेशन माऊली साऊंड सुंदर असं डेकोरेशन केलं आहे आपण बघू शकतो. आणि हे व्यासपीठ आहे महाराजांचं. आणि हे कालच्या भागवतात बनवलेले शिवलिंग आहे. हे आपल्या गावचं महादेव मंदिरचं एंट्री पॉईंट आहे. तुम्हाला दाखवतो महादेव मंदिर बरे. उद्या महाप्रसादाची तयारी सुरू आहे तायबाजी. आणि हे आपलं महादेव मंदिर. आपण मेन मंदिरात एंट्री करणार. आपलं जे गावचं महादेव मंदिर आहे. तर हे भागवताचा कळस दाखवा सर, भागवताचा कळस चेतन भाऊ. आणि त्यानंतर इथे आपण बघू शकतो नंदी महाराज इकडे. हे आपल्या गावचं प्राचीन 250 वर्ष जुनं मंदिर बघू शकतो. रेनोव्हेशन वगैरे झालंय थोडंफार. आणि हे शिवलिंग आणि गणपती बाप्पा, अन्नपूर्णा माता आणि नागदेवता आपलं प्राचीन मंदिर आहे रंगवल्यामुळे. नाहीतर हे सगळं जुनं मंदिर आहे. हे मागची बाजू मंदिराची बघू शकतो आपण. असं अतिशय सुंदर असं मंदिर आहे. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज बघू शकतो आपण. गावचं वारकरी भजन मंडळ पिंपळगाव. आणि मागच्या साईडनं दिंडी, त्यासोबतच नंदी बघू शकतो आपण अशा प्रकारे. आणि लहान लहान मुली ग्रंथ घेऊन चाललेल्या आहे. मित्रांनो अशी आपल्या गावची दिंडी स्पर्धा सुरू आहे. दिंडी स्पर्धा नाही, ग्रंथ दिंडी सुरू आहे. आपण बघू शकतो. तुम्हाला समोरून आता बसस्टँडवरचा व्ह्यू दाखवणार. आणि त्याचसोबत दिंडी इकडं समोर गेली. समोर दिंडी आपल्या गजानन महाराज मंदिर देवस्थानपाशी आलेली आहे इकडे. आणि बघू शकतो आपण हे आपल्या गावची दिंडी. समोर हे यजमान आणि इकडं आपलं नंदी आणि पालखी समोर आहे बघू शकतो. इकडं दिंडी समोर चालली आहे. वारकरी भजन मंडळ सोबतच नंदी आणि आपल्या गावची पालखी. आणि इथं अंदर बघू शकतो विठ्ठल यांचा फोटो. आणि आपल्यासोबत आहे गौरव भाऊ.
आणि यजमान आणि मागच्या साईडनं आहे दिंडी. ज्ञानेश्वरी पारायण यांचं पहिलं रिंगण आहे आपल्या बस स्टँडवर आपण बघू शकतो. आणि हे संत श्री गजानन महाराज मंदिर. इथं थोड्या वेळातच दिंड्यांचं आगमन होत आहे. पालखीचे आगमन आताच झालेलं आहे आपलं श्री संत गजानन महाराज देवस्थान. इथे बघू शकतो आपण. हे पहिलं रिंगण ग्रंथाचं. दुसरं रिंगण वीणा आणि पखवाज वाजव आणि सोबत महाराज सातपुते महाराज. तिसरं रिंगण टायकर यांचं. आता रिंगण झालेलं आहे. आता थोड्याच वेळात लोटांगण आहे. तर आपण बघू कशा प्रकारे लोटांगण होते. पिंपळगावात पहिल्यांदाच लोटांगण आहे. हबप श्री सातपुते महाराज हे आपल्याला लोटांगण बद्दल थोडी माहिती देतील. राधे राधे, जय श्री कृष्णा, हर हर महादेव. लोटांगणची पुरातन आहे. ज्या ज्या ठिकाणी श्री संत आबाजी महाराज त्याचे मंदिर असते त्या ठिकाणी लोटांगण असते. कारण सगळ्यात पहिल्यांदा लोटांगणची सुरुवात श्री संत आबाजी महाराजांनी सुरुवात केली आणि तेव्हापासून गावागावामध्ये ही लोटांगणाची पद्धत सुरू आहे. मी माझ्या गावाला श्री संत आबाजी महाराजांचं मंदिर असल्यामुळं माझी इच्छा झाली जायला पाहिजे. कारण लोटांगणामुळे खूप साऱ्या बिमाऱ्या दुरुस्त होते आणि काही घरची काही अडचणी असेल त्या दूर होते आणि आपली प्रगती होते. लोटांगणाचा सार आहे. या जगाला काही काही खूप साऱ्या बिमाऱ्या असतील त्या दुरुस्त होते आणि हे सर्व झालं पाहिजे यासाठी लोटांगण आहे. राधे राधे, धन्यवाद. आता थोड्याच वेळात लोटांगण सुरू होत आहे. त्यांना लोटांगणासाठी लाईन लागत आहे आणि थोड्याच वेळात लोटांगण सुरू होतील. लोटांगणासाठी उपस्थित नागरिक बघू शकतो आपण. मोठ्या संख्येत लोक लोटांगणासाठी उपस्थित आहे पहिल्यांदा. तर तरुण मंडळी पण याच्यात सहभाग घेत आहे. सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. तरुण मंडळी पण आहे आपल्यासोबत या गोष्टीत. हे सगळ्यात महत्त्वाचे आणि हे सगळ्यात फ्युचर तरुण मंडळी जे समोर जाणारे आपला वारसा घेऊन जाणार आहे हे मंडळी पण आहे. आता थोड्याच वेळात लोटांगण सुरू होत आहे. कापूर वगैरे लागलेला आहे बघू शकतो आपण. मोठ्यांपासून तर लहानपर्यंत सगळ्यांनी सहभाग घेतला आहे. माझे बाबा पण लोटांगणात सहभाग घेतला आहे यांनी पण. लोटांगणाला सुरुवात झालेली आहे संत श्री गजानन महाराज मंदिर देवस्थान पासून. मागवा रे पोरांनो थोडेसे. लोटांगण सुरू झालेलं आहे आपण बघू शकतो आणि समोर दिंडी आणि मोठ्या प्रमाणात लोटांगण बघण्यासाठी आलेले लोक, गावातील लोक. हबप सातपुते महाराज यांनी थोड्या वेळा अगोदरच आपल्याला महत्त्व सांगितले लोटांगणाचे.
अशा प्रकारे इथं आपण ब्लॉग संपवत आहे. इथं हरिपाठ सुरू आहे. हरिपाठचे क्लिप दाखवले आहे तुम्हाला आणि लोटांगण पण झालं आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत लवकरच. अशाच जबरदस्त व्हिडिओ तुमच्यासाठी खतरनाक असे ब्लॉग घेऊन येणार. अजून अपकमिंग ब्लॉग लोडिंग. तर अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत लवकरच. जय हिंद जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी.